आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये फाईलवरून वाद। नगरविकास खात्याच्या फाईलवर सहीवरून वाद झाल्याची सूत्रांची माहिती। अजित पवार राजकारणामध्ये फिट नाहीत। बारामतीमध्ये जे घडलं ते सामान्यांना कळालं, मात्र दादांना नाही। संजय राऊतांचा हल्लाबोल। काकांची साथ सोडल्यावर अजित पवारांची अधोगती। अजित पवार रक्षाबंधनासाठी येतील, मात्र सुप्रिया सुळेंची भूमिका काय हे महाराष्ट्र बघतोय। संजय राऊतांचं वक्तव्य। संजय राऊतांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंकडून नो कमेंट्स। रामकृष्ण हरी म्हणत राऊतांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंनी अधिक बोलणं टाळलं। सुनेत्रा पवारांना बारामतीमध्ये उमेदवारी देण्याचा निर्णय दिल्लीतील नेत्यांचा। आता विधानसभेला असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत आपल्यावर असल्याची चर्चा आहे। रोहित पवार यांचं अजित पवारांना उद्देशून ट्विट। इव्हेंट मॅनेजर सांगतील तसं अजितदादा वागता। सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्राला उभं करून चूक झाली, या दादांच्या वक्तव्यावरून जयंत पाटलांची टीका। पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणाची पुढील सुनावणी आता 28 ऑगस्टला। राज्य सरकारनं जमिनीचे पैसे दिले नाहीत तर कोर्टाकडून लाडकी बहीण योजना बंद करण्याचा इशारा। मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी घेतली अजित पवार यांची भेट। काही दिवसांपूर्वी मिटकरी यांच्या टीकेमुळे मनसे आणि दादा गटात वाद। अजित पवार आणि नांदगावकर यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चा। नाशिकमधील ठाकरे गटाचे उपनेते अद्वै हिरे तुरुंगातून बाहेर। जिल्हा बँक कर्ज फसवणूक प्रकरणामध्ये हिरे गेल्या 9 महिन्यांपासून कारागृहात होते। नाशिकमध्ये ठाकरे गटाला बळ मिळणार।